नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महिला बाल विकास विभाग भरती संदर्भातलं शेड्यूल आलेलं आहे, वेळापत्रक आलेलं आहे. 10, 11, 12, 13 आणि 17 तारखेला तुमचे 9 वेगवेगळ्या या पोस्टसाठीच्या एक्झाम होणार आहे. आता यामध्ये ना ह्याचे नोटिफिकेशन तुम्ही जर नीट बघितलं, त्यांनी जे 1 फेब्रुवारीला टाकलेलं आहे. यामध्ये एक महत्त्वाची बाब तुम्हाला नोंद करावी लागेल, ती म्हणजे परीक्षा पद्धतीमध्ये झालेला बदल. हा बदल नेमका काय आहे? थोडक्यात बदल, जास्त मेजर नाही, घाबरून जायची गरज नाही आहे. तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, ज्या विषयांचा अभ्यास केलेला आहे तेच विषय, फक्त थोडा बदल असा आहे की तुमचे प्रश्न जे असतात ना ते बॉन्डिंगमध्ये असणार. म्हणजे एवढ्या मिनिटामध्ये एवढे प्रश्न सोडवायचे, नंतर पुढच्या मिनिटात पुढचं, ज्यालाच आपण काय म्हणतो ग्रुप टायमिंग. म्हणजे ग्रुप टायमिंग कसं असणार आहे थोडक्यात ते पण सांगतो. त्यानंतर तुम्ही जर आता टेस्ट पेपर देत असाल, दिल्या असाल किंवा देणार असाल तर या पद्धतीनेच तुम्हाला टेस्ट पेपर समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मॉक टेस्ट तुम्ही देत असेल तर परीक्षा मात्र ज्या पद्धतीत होणार आहे ती पद्धत समजून घ्या, नाही तर अडचण येईल. ऐन वेळेस तुम्ही जाऊन बसाल, समोर काय चाललंय कळणार नाही. असं होऊ नये यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सो घाबरून जायची गरज नाही आहे. सो तुम्हाला मी सांगतो आता परीक्षा पद्धतमध्ये बदल काय झाला आहे बघा. त्यासाठी तुम्हाला पहिले ऍड दाखवतो. ऍडमध्ये तुम्हाला बघा, ऍड जर तुम्ही बघितली तर 6 नंबरचा पॉईंट आहे. परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने होणार आहे. यस, तशीच होणार आहे. MCQ पॅटर्नमध्ये आहे, कम्प्युटरवरती आहे, ऑनलाईनच होणार आहे. दुसरं काय, प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या सत्रात होणार आहे. तुम्ही टाइम टेबल बघितलं असेल. आता हे पूर्ण वाचून तुम्हाला दाखवत नाही. यात महत्त्वाचं काय, नॉर्मलायझेशन होणार आहे, वेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे आणि तुम्ही एकापेक्षा अधिक पदासाठी जर अर्ज केला असेल तर प्रत्येक समोरसाठी शुल्क वेगळा भरलेला आहे तुम्ही, इथपर्यंत ठीक आहे. आणि ही एक्झाम निगेटिव्ह मार्किंग नाहीये बघा, गुण वजा केले जाणार नाहीत. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो सगळे प्रश्न सॉल्व्ह करा. 100चे 100 प्रश्न 120 मिनिटांमध्ये सॉल्व्ह कराच. एका मिनिटापेक्षा जास्त वेळ आहे. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. सो बिंदास तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. आता पुढे घेऊन जातो. ऑनलाईन परीक्षे स्वरूप बद्दल ऍड जेव्हा आली होती त्यात काय सांगितलं होतं, त्यात सांगितलं ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा प्रश्नपत्रिका ह्या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये. आता तुमचा हा जो क्वेश्चन पेपर आहे ना हा दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. मराठीमध्ये पण प्रश्न बघू शकता. तुम्हाला वाटलं की मराठीमध्ये मला नाही समजला ते ऑप्शन दिला आहे इंग्लिश करा, मग इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन बघू शकता. कसा, तुम्हाला मी डेमो दाखवतो डेमो. ओके, दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. MCQ आहे, बरोबर आहे. प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहे, 2 गुण आहे. म्हणजे 100 प्रश्न 2 गुणांना 200 मार्कांचा क्वेश्चन पेपर आहे. काही ठिकाणी तुम्हाला 120च आहे, म्हणजे 60 प्रश्न 2 मार्काला आहेत. 3 इथे पदं अशी आहेत की ज्यांना फक्त 120 मार्कांचीच टेस्ट आहे. ती कोणती ते पण सांगतो मी तुम्हाला. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता हा मुद्दा आहे महत्वाचा. काय सांगते त्यांनी, हे सांगितलं तुमची शारीरिक आणि व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाहीये. ओके, ही नाहीये. ऑनलाईन परीक्षा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी विषयाकरिता प्रत्येकी 50 गुणांची, प्रत्येकी म्हणजे याला 50 मार्क आहे, याला 50 मार्क आहे, याला 50 मार्क आणि याला 50 मार्क. साहजिक आहे, प्रत्येकी 25 प्रश्न असणार आहे 2 मार्कासाठी, म्हणजे 50-50 आहे, बरोबर आहे. आता पुढे त्यांनी सांगितलंय की एकूण गुणांच्या किमान 45% मार्क तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे. म्हणजे 45% गरजेचे आहे. तर तुमचा विचार हा मेरिटसाठी केला जाईल, अन्यथा तुमचा विचार केला जाणार नाही. आता यामधला हा एक अजून महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. त्यांनी 3 पद्धती सांगितले. कोणते, लघुलेखक, निम्न श्रेणी, उच्च श्रेणी, स्वयंपाकी गट क. याला 120 गुणांची फक्त एक्झाम असणार आहे. 120 गुणांची 90 मिनिटं वेळ मिळणार तुम्हाला. त्याचे स्लॉट असणार, मग 4 स्लॉट असणार त्याचे. कसे, पुढे सांगतो मी तुम्हाला. आणि नंतर तुमची 80 गुणांची काय व्यावसायिक चाचणी, ह्या तिघांसाठीच बरं का. बाकी उरलेले जे 6 पद आहेत ना, ते 6 पदांची कम्प्युटर बेस्ड एक्झाम ही 200 मार्कांसाठी होणारे 100 प्रश्न असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं बघा, प्रत्येकी 30 गुणांची याप्रमाणे 120 गुणांची असणार आहे ह्या 3 पदांसाठी, ते पण सांगितलंय. जे उमेदवार लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करतील असे उमेदवार व्यावसायिक चाचणीसाठी पात्र राहतील, अन्यथा राहणार नाहीये. लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवड सूची तयार करण्यात येईल. इथपर्यंत पण त्यांनी सांगितलेलं ओके होतं. आता पुढे बघा, आता पुढे घेऊन जातो की एक्झाम जो पॅटर्न आहे ना, हा एक्झाम पॅटर्न तो कसा असणार आहे. ऑनलाईन परीक्षा बघा, तुम्हाला मी आता बोलल्याप्रमाणे 120 मार्कांचे हे 3 आहे. हे 3 जर सोडले तर 6ही क्वेश्चन, हे 6ही जे पद आहेत त्यांची एक्झाम मात्र 200 मार्कांसाठी होणार आहे. बाकी एकूण वेळ तिथे दिलेला आहे, तो एकदा बघून घ्या. आता तुम्हाला महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी घेऊन जातो. बघा, आता ही जी नोटीस आली आहे ह्या नोटीसमध्ये काय सांगितलंय, तर ह्या नोटीसमध्ये सांगितलं पहिला मुद्दा दिव्यांग उमेदवारांसाठी आहे.
काय सांगितलं, लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना wcd.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक त्या सर्व मूळ कागदपत्रांसह दिव्यांग उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं. तुम्ही जर दिव्यांग असाल आणि तुम्हाला एक्स्ट्रा टाइम किंवा तुम्हाला जर ते स्क्रोल करणारा कोणी पाहिजे असेल, तुम्हाला लेखनिक म्हणून तुम्हाला जोडी, तर तुम्हाला लागणारे सगळे डॉक्युमेंट त्यांनी या वेबसाईटवर त्यांनी सांगितले. याच्यावरती व्हिडिओ पण मी घेतलेला आहे. सो सगळे डॉक्युमेंट बरोबर ठेवून तुम्ही केंद्रावरती यायचं आहे. ओके, आता पुढे त्यांनी काय सांगितलंय, ऑनलाईन अर्जाची संख्या, परीक्षा केंद्राची क्षमता, संबंधित उमेदवारांची परीक्षा केंद्रावर सादर केलेले विकल्प विचारात घेऊन संबंधित उमेदवाराची परीक्षा केंद्र निश्चित केलेले आहे. त्यामुळे परीक्षेची वेळ, दिनांक आणि परीक्षा केंद्र बदलण्यासंदर्भात कोणतेही निवेदन विचारात घेतले जाणार नाही. सो बदल करू शकत नाही. अजून त्यात बघा काय मुद्दा आहे, ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ह्या नोटीसमध्ये 1 फेब्रुवारीला ही नोटीस आलेली आहे. त्यातला हा मुद्दा आहे, ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नसंच 4 गटांमध्ये विभागण्यात येणार आहे. आता हे आहे तुमचं महत्वाचं पॉइंट, इम्पॉर्टंट. मी काय म्हटलं, इम्पॉर्टंट. 4 गटामध्ये काय, 4 गटामध्ये विभागण्यात येणार आहे. उमेदवारांनी प्रत्येक गटातील प्रश्न ठराविक वेळेतच सोडविणे अनिवार्य राहील. पहिले काय केले त्यांनी, ग्रुप पाडलेले आहे. ग्रुप किती आहेत, 4. त्यानंतर काय दिलं त्यांनी, ठराविक वेळेत सोडवायचं आहे. ठराविक वेळ असेल, आता 4 ग्रुप असेल तर ठराविक वेळ किती, मग प्रत्येकी 30 मिनिटं, 3 चौक 12, 120 मिनिटं होतात. बरोबर. जिथे 90 मार्कांसाठी 90 मिनिटाचा वेळ आहे, त्यांना कसं असेल, मग त्यांना असेल 4 भागात डिवाइड करायचं. 4 भागात डिवाइड करायचं. त्या पद्धतीने तुम्हाला असं लक्षात घ्या. ठराविक वेळेनंतर पुढील गटातील प्रश्नसंच सोडवण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. म्हणजे बघा, ठराविक वेळ संपली, 30 मिनिटं संपले की परत पुढचा गट तुमचा उपलब्ध होणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करण्यासाठी मॉक टेस्ट लिंक सदर भरती प्रक्रियेच्या www.wcd.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर सुविधेचा लाभ घेण्याकरता सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे. आता हे एकदम छोटं करून इथे दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय होते, बऱ्याच जणांना लक्षातच आलं नसेल. बऱ्याच उमेदवारांना हा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात आला असेल, मला कळवा की सर आम्हाला माहितच नव्हतं हा बदल झालाय. हा बदल झालेला आहे. हा बदल बऱ्याच जणांना माहिती नाहीये. इव्हन दो बऱ्याच शिक्षकांना सुद्धा अजून माहित नसेल, सांगितलं नाहीये. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण आता फॉर्म तर सगळ्यांनी भरलेलेच आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जरी शेअर केला तर संख्या नाही वाढणार आहे, कॉम्पिटिशन नाही वाढणार आहे. पण तुम्ही शेअर करा सगळ्या मुलांबरोबर. काय झालंय, हा बदल झालेला आहे. हा बदल हा मोठ्या पद्धतीने पुढे आलाच नाहीये, लक्षात घ्या. उमेदवारांना प्रश्न संच आणि उत्तर तालिका, आता हे ठीक, हे नंतर वाचतो मी, पण हे लक्षात घ्या. इथे काय सांगितलंय, तुम्हाला ग्रुप आहे, 4 ग्रुपनी तुमची एक्झाम होणार आहे आणि ठराविक वेळेत प्रत्येक ग्रुपला तुम्हाला वेळ देण्यात येणार आहे. मग आता मी तुम्हाला घेऊन जातो की ऍक्च्युअली डेमो तुम्हाला घेऊन जातो आणि तुम्हाला सगळ्यांना डेमो द्यायचं. बघा महत्वाचं काय, कसं असणार परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला डेमो दाखवतो. आणि मॉक टेस्ट देण्यासाठीची लिंक कोणती आहे, तर ही जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन टाकलेली. तुम्ही क्लिक करा, तुमच्यासमोर मॉक टेस्ट येऊन जाईल. बरोबर. मग कशी असणार ही परीक्षा, तुम्हाला मी ऑलरेडी मॉक टेस्टवर घेऊन जातो. बघा ही लिंक आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. ह्या लिंकवर क्लिक केलं की तुमच्या समोर ही विंडो ओपन होते. आता ह्या विंडोवर तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं दिलंय त्यांनी. तुम्ही परीक्षार्थी आहात, ही डेमो लिंक आहे ना, डेमो एक्झाम कशी असणार याचा डेमो दिलाय त्यांनी. तुम्ही पण जाऊन किती वेळेस पण हा डेमो देऊ शकता. मग आता ह्या डेमोवर मी आलेलो आहे. ह्या डेमोवर माझं नाव काय, जॉन स्मिथ नाव माझं आहे. जॉन स्मिथ एक्झाम देतोय. बघा इथे तुम्ही ही ओपन झाली विंडो की तुम्हाला इथे ऑलरेडी येऊन जाणार आहे. इथं काहीच इथे फक्त साइन इन करायचं आहे. केलं साइन इन केलं तुमच्यावर ही विंडो ओपन होते. आता ही विंडो नीट समजून घ्या. काय तिथे तुमचं बघा, म्हणजे हे तुमचं नाव आहे, हे काय तुमचं नाव येणार इथे तुमचं नाव राहील, लक्षात घ्या. दुसरं काय, इन्स्ट्रक्शन दिले त्यांनी, इन्स्ट्रक्शन नीट वाचायच्या. इथे बघा व्ह्यू इन इंग्लिश. आता तुम्हाला वाटलं की मला इथे मराठी करायचं, तुम्ही मराठी करू शकता. बघा हे मराठीमध्ये येणार. क्वेश्चन पेपर सुद्धा असाच आहे, तुम्हाला तिथे ऑप्शन असणार आहे, क्वेश्चन इंग्लिशमध्ये वाचायचा की मराठीमध्ये वाचायचा, इथे ऑप्शन असणार आहे. मग आता प्रश्न बघा, लँग्वेजचे प्रश्न लँग्वेजमध्ये असेल. बघा प्रश्न सूचना काय, परीक्षेचा पूर्ण कालावधी 120 मिनिटे आहे. भरपाई वेळेसाठी पात्र असलेल्या दिव्यांग परीक्षार्थींसाठी परीक्षेचा कालावधी प्रत्येकी 60 मिनिट साठी 20 मिनिटे जास्त. दिव्यांग उमेदवार असाल तर तुम्हाला 40 मिनिटं जास्त, म्हणजे 160 मिनिटं मिळणार आहे दिव्यांगांना. आणि जे दिव्यांग नाही त्यांना किती आहे, 120 मिनिटं मिळणार आहे. बरोबर, पहिला मुद्दा. दुसरा, घड्याळ सर्व्हरवर सुनिश्चित केले जाईल. म्हणजे इथे घड्याळ असणार बरं का, इथे टिक 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 चालणार तुमचं, तुम्हाला टाइम दाखवलं जाईल. घड्याळ
स्क्रीनच्या वरील उजव्या कोपऱ्यामध्ये असल्या काउंटडाऊन टायमर परीक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असलेला उरलेला वेळ दाखवेल. उरलेला वेळ 5 मिनिटं राहिले, 4 मिनिटं, 3 मिनिटं, 2 मिनिटं. जेव्हा टायमर शून्यावर पोहोचेल तेव्हा परीक्षा आपोआप संपेल. तिथे शून्य झाला ग्रुप लगेच बदलणार, शून्य झाला ग्रुप बदलणार आणि टोटल 120 मिनिटं झाले की डायरेक्ट क्वेश्चन पेपर सबमिट होणार. बरोबर. तुम्हाला तुमची परीक्षा संपण्याची किंवा सबमिट करण्याची गरज भासणार नाही. परीक्षा सबमिट नाही करायची, क्वेश्चन मात्र करायचं. कसं करायचं सांगतो मी तुम्हाला. आता स्क्रीनच्या उजव्या बाजूला क्वेश्चन प्लेट मध्ये जाणार असून ते खालीलपैकी एक चिन्ह वापरून प्रत्येक प्रश्नाची स्थिती दाखवेल. आता हे जे तिकडे असणार आहे काय असे चिन्ह असणार, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, असं जर चिन्ह असेल म्हणजे एक नाही बरं का, हे जो कलर दिसतो ना तुम्हाला हा कलर व्हाईट, याचा अर्थ काय, तुम्ही अजून ह्या प्रश्नावर आलेले नाहीत. तुम्ही हा प्रश्न अजून बघितला नाही, सोडवला नाही, आलेला नाही अजून, तिथे बघितला पण नाही तुम्ही अजून, प्रश्नावर टिक सुद्धा नाही केलं म्हणजे बघितला नाही. दुसरं काय, असं जर कलर असेल तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही, प्रश्न बघितला पण उत्तर दिलेलं नाही. तिसरं काय, तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे, ग्रीन झाला म्हणजे तुम्ही काहीतरी ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही ह्या प्रश्नाचे अजून उत्तर दिलेले नाही परंतु ह्या प्रश्नाला आढाव्यासाठी चिन्हांकित केलेले आहे, म्हणजे प्रश्न वाचलाय, मला वाटतं याचं उत्तर मला नंतर सापडेल, नंतर द्यायचं आहे, त्याच्यावरती तुम्ही हा कलर टिक करून ठेवलं, ऑप्शन असतो, क्लिक केलं असा कलर त्या प्रश्नाला येऊन जाईल. नंतर तुम्हाला कळेल की ह्या 7 प्रश्नांपैकी माझा हा प्रश्न बघितला मी पण उत्तर नंतर द्यायचं मला, त्यासाठी हा प्रश्न सोडला मी. आणि हा जो असेल असा बघा इथे मार्क आहे, ह्या प्रश्नाचे उत्तर दिले गेले आहे आणि पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केले आहे, असे प्रश्न मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील. आता एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवलं पण त्याच्यावर तुम्ही एक टिक करून ठेवलं की हा प्रश्न मला परत एकदा नंतर बघायचा आहे, पण तिथे ऑप्शन असा दिसेल तुम्हाला. असे 5 ऑप्शन्स आहे, या 5 ऑप्शन निशी तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे. कसं सोडवायचा पुढे सांगतो. तुमच्या समोर हे तुम्ही जेव्हा एक्झामला जाल ना तेव्हा हे समोर येणार तुमच्या, आता आलं परत रिपीट येईल. तुम्हाला वाटलं हे मला इंग्लिशमध्ये बघायचंय कोणाला, मी इथे टिक केलं, इथे टिक केलं, इंग्लिशमध्ये केलं, मला इंग्लिशमध्ये दिसतं हे. ओके, इथे नेक्स्ट केलं मी, नेक्स्ट केलं, तुमच्या समोर अदर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन असेल देईल. इथे खाली डायरेक्ट काय आलं तर बघा, चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज, तुमची डिफॉल्ट लँग्वेज चूज करा. आता इथे तुम्ही लँग्वेज जरी चूज केली, फॉर एक्झाम्पल माझी डिफॉल्ट लँग्वेज मराठी घेतली, म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की मला क्वेश्चन पेपर पूर्ण मराठीमध्येच येणार नाही. इथे ऑप्शन नेहमी राहणार आहे, क्वेश्चन पेपर तुम्ही मराठीत पण बघू शकता, इंग्लिशमध्ये पण बघू शकता. आता डिफॉल्ट म्हणजे चालू होण्याची जी लँग्वेज आहे, आता क्वेश्चन पेपर चालू होणार आहे, डिफॉल्ट मराठी असणार आहे. ओके, तिथे खाली काय असलं, प्लीज नोट ऑल क्वेश्चन्स विल अपीअर इन युअर डिफॉल्ट लँग्वेज, दिस लँग्वेज कॅन बी चेंज फॉर पर्टिक्युलर क्वेश्चन लेटर ऑन. म्हणजे मी तुम्हाला जे आता सांगितलं तेच, तुम्ही क्वेश्चन चेंज करू शकता. डिफॉल्ट मध्ये तुमचा मराठीमध्ये क्वेश्चन येईल आणि तुम्हाला वाटलं इंग्लिशमध्ये बदलायचं तर तुम्ही बदलू शकता, कसं मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर इथे टिक करायचं आहे, आय हॅव रीड द ऑल इन्स्ट्रक्शन, टिक केलं. आय एम रेडी टू बिगिन, इथे क्लिक केलं की तुमचा टाइम चालू झाला, युअर टाइम स्टार्ट नाव. बरोबर, करूया मग आपण एकदा. आता बघा डेमो घ्यायचा आपल्याला, मी इथे टिक केलं, मी इथे केलं टिक. प्लीज ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन बिफोर प्रोसेसिंग. ओके, इथे मी करायचं राहिलं माझं, केलं, आय एम रेडी. आता हा क्वेश्चन माझा चालू झाला, बघा तुमच्या समोर हे क्वेश्चन आलेले, हा डेमो लेक्चर. आता याच्यात समजून घ्या मी काय सांगतोय तुम्हाला. बघा इथे 4 ग्रुप आहे, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी, असे 4 ग्रुप आहे. सध्या ज्यावरती ब्ल्यू आहे तो ग्रुप तुमच्या समोर क्वेश्चन चालू आहे. तुम्ही ग्रुप शिफ्ट करू शकत नाही. तुम्हाला वाटलं सर मला ग्रुप ए नाही सोडवायचा, ग्रुप डी सोडवायचा, करता येईल का, बघा मी करून बघतो, होतंय का नाही, होतंय का नाही, होतंय का नाही, हा चालू आहे मात्र, हा काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके, नंतर बघा पुढे काय, आता तुमचं सेक्शन काय चालू आहे, ग्रुप ए मधला सेक्शन काय चालू आहे, मराठी. आता तुम्हाला वाटलं सर मला मराठी नाही सोडवायचंय, मला इंग्लिश, ओके शिफ्ट व्हा, काही प्रॉब्लेम नाही. सर मला इंग्लिश पण नाही, मला ऍप्टिट्यूड टेस्ट, ओके शिफ्ट व्हा. नाही सर मला जनरल नॉलेज, शिफ्ट व्हा. ह्या 4 मध्ये शिफ्ट व्हाल, पण ग्रुपमध्ये नाही, सेक्शन मध्ये शिफ्ट होऊ शकता, ग्रुपमध्ये शिफ्ट होऊ शकत नाही. क्लिअर झालं. हा, आता परत जातो मी तुम्हाला इकडे घेऊन. बघा सुरुवात झाली माझी मराठीपासून. मग मराठीमध्ये किती प्रश्न आहे तुम्हाला इथे दिसतात, मराठीचे किती प्रश्न विचारले, 7च आहे. पहिल्या सेक्शन मध्ये 7 आहे, म्हणजे आता तुम्ही विचार करा, मराठीचे इथे 7 प्रश्न दिलेले आहे, मराठीचे इथे 7 असेल, इथे किती असेल मग 6 6 6 असे टोटल मराठीचे किती झाले मग 25. पुढच्या सेक्शन मध्ये कदाचित मराठीचे 7 झाले, आता इंग्लिशचे 7 असेल, म्हणजे याचे 6, याचे 7, याचे 7 6, याचे 6, मराठी झाले 25. पुढच्या सेक्शनमध्ये कदाचित जनरल नॉलेजचे 7 असेल, म्हणजे कसे असेल 6 6 7 6, हे झाले 25. शेवटचा ग्रुप डी असेल, त्यात काय असेल 6 6 6 7, हे झाले 25. असे टोटल 100 प्रश्न असतील तुम्हाला.
बरोबर. आता इथे टायमिंग चालू झालाय बघा, 30 पासून चालू झालाय, म्हणजे तुमचा पहिला जो टायमिंग चालू झालाय, पहिला सेक्शन जो चालू झालाय तो किती मिनिटासाठी आहे? 30 मिनिटासाठी. कोणता? ग्रुप ए चालू आहे तुमचा. ग्रुप ए 30 मिनिटं, ग्रुप बी 30 मिनिटं, सी 30 मिनिटं आणि डी 30 मिनिटं, असे टोटल 120 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सोडवायचे. प्रत्येक 30 मिनिटाला किती प्रश्न सोडवायचे? 25 प्रश्न सोडवायचे. प्रत्येक 30 मिनिटाला 25 असे 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे 120 मिनिटांमध्ये. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके. आता मी परत इकडे घेऊन येतो बघा. आता मी इथे आहे मराठीचे प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 1. आता बघा इथे खाली काय सांगितलंय? मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट. तुम्हाला वाटलं याचा प्रश्न उत्तर मला नंतर द्यायचं, मी मार्क फॉर रिव्ह्यू वरती जर क्लिक केलं तर हा रिव्ह्यूला जाणार आहे. आलो मी क्वेश्चन 2 कडे. बघा कलर आला. 1 नंबरचा क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू साठी केला, नंतर सोडवायचा मला, बघितला पण नंतर सोडवायचा. 2 आलो. आता एखादं वाटतं सर मराठीमध्ये ना मला डायरेक्ट 7 नंबरचा प्रश्न सोडवायचा आहे, जमेल का? जमेल. 7 वर क्लिक करा, 7 नंबरचा क्वेश्चन. आता 7 वर क्लिक केलं, 7 बघताय तुम्ही, म्हणून बघा कलर कसा झालाय. बाकी 3, 4, 5 चा बघितलाय का? नाही, म्हणून त्याचा कलर कसा आहे? व्हाईट आहे. ओके. मग तुम्हाला इथे कळून जाईल, अरे हा 3 नंबर राहिला माझा, मग मी 3 वर आलो, 4 वर आलो, 5 वर आलो, 6 आलो. हे फक्त काय केलंय? 5 बघितला, 6 बघितला. ओके, 6 वरती पण आलो. आता हे फक्त बघितलंय, आन्सर दिलं की मी नाही. फॉर एक्झाम्पल मी आन्सर 6 देऊन टाकलं, पर्याय क्रमांक 1. मला शुअर मी हे उत्तर येतच आहे. मी काय केलं? रिस्पॉन्स काय केलं? सेव्ह अँड नेक्स्ट. आता 6 नंबरचं आन्सर दिलं मी, 6 काय झाला? ग्रीन झालंय. सगळे ग्रीन झाले म्हणजे सगळ्यांचे आन्सर तुम्ही दिलेले आहे, बरोबर. पण शक्यतो काय करा, सिरियसलीच बघा, 1 नंबर सोडवा, 2 नंबर असे सोडवत जा पुढे, मध्ये मध्ये कोणी जम्प करू नका. राहिलं तर लक्षात ठेवा काय. आता इथे मी आलोय डेमो नंबर 4. मी काय केलंय? 7 नंबरचा क्वेश्चन आहे, मी आन्सर देतोय. आता 3 आन्सर दिलं मी, पण मला वाटतं यार नाही बदलायचं मला, मी परत काय करू शकतो? 1 देऊ शकतो, परत 4 देऊ शकतो, जे पर्याय तुम्हाला वाटते दिलेत पर्याय. मी मला वाटतं की नाही हा क्वेश्चन मला नंतर सोडवायचा, मी क्लिअर केला, रिस्पॉन्स काढून टाकला, याला मी नंतर सोडवणार आहे. म्हणजे काय केलं मी? नेक्स्ट केलं लगेच, मला बघायचं नंतर बघायचं. सेव्ह अँड नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट, बरोबर. आता मी झालो इंग्लिशवर शिफ्ट. अशा प्रकारे हे मराठीचा क्वेश्चन सेम इंग्लिशचा पण ह्याच पॅटर्नने सोडवायचा आहे, जनरल नॉलेज पण ह्याच पॅटर्नने, ऍप्टिट्यूड सुद्धा याच पॅटर्नने सोडवायचा. बघा हे 6 प्रश्न, ऍप्टिट्यूडचे 6 आहे, जनरल नॉलेजचे 6 आहे, इंग्लिशचे 6 आहे, फक्त मराठीचे 7 क्वेश्चन आहे. दुसऱ्या जेव्हा मी ग्रुप बी चालू होईल, आता लगेच चालू होईल का ग्रुप? नाही. कधी चालू होईल बरं? जेव्हा हा टाइम जो संपेल माझा, हा टाइम किती आहे सध्या? 26 मिनिटं बाकी आहे. म्हणजे हा जेव्हा 0-0 होईल, 0-0, तेव्हाच मी पुढे जाऊ शकतो, अन्यथा पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला वाटलं की सर मी ग्रुप ए 15 मिनिटं सोडून टाकला, मग ग्रुप बी ला जाऊ का? मी जाऊ शकत नाही. तुम्हाला इथे सांभाळत बघा, बसा, परत बघा, परत बघा, बसून राहा. ओके. म्हणजे टोटल 120 मिनिटाशिवाय तुम्हाला हलवू देणार नाहीये, हलता येणार नाही. आता पुढे सांगतो मी तुम्हाला, जेव्हा हे संपेल 0-0, ऑटोमॅटिक तो शिफ्ट होईल ग्रुप बी वरती, तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. हा मग तुम्ही सर माझं ते रिव्ह्यू करायचं राहिलं, हे राहिलं, ते राहिलं, काहीच मिळणार नाही तुम्हाला. जेवढ्याचे आन्सर दिले तुम्ही तेच पकडले जातील, जेवढ्यांचे आन्सर दिलेच नाही ते पकडले जाणार नाही. सो म्हणून तुम्हाला सांगतो, निगेटिव्ह मार्किंग आहे का? नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या, काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता बघा, तुम्हाला एखादं वाटलं सर मी जनरल नॉलेजचा एक प्रश्न सोडवतोय, जनरल नॉलेजमध्ये झालोय मी, बरोबर. जनरल नॉलेजचा, सॉरी मी परत येतो, जनरल नॉलेजचा मला प्रश्न सोडवायचा आहे, बरोबर. आणि याचा प्रश्न मला मराठीमध्ये दिसतोय, मला हा मराठी नकोय. मग इथे बघा ऑप्शन असतात, सर मला इंग्लिशमध्ये, बघा आला इंग्लिशमध्ये. तुम्हाला वाटलंय मी ऍप्टिट्यूड टेस्ट वरती सर मला हा क्वेश्चन मराठीमध्ये नाही सोडायचा, इंग्लिशमध्ये घ्या, इंग्लिशमध्ये. तुम्हाला वाटलं मराठीमध्ये किती वेळेस करू शकता, त्याला लिमिट नाही. हे सगळे यूज टू करून घ्या, समजून घ्या, म्हणजे एक्झामच्या दिवशी समोर काय चालू आहे कळेल, घाबरून जाणार नाही तुम्ही, कॉन्फिडेंटली एक्झाम द्या. क्लिअर झालं? सगळे पॉईंट मी तुम्हाला क्लिअर सांगितले. क्लिअर रिस्पॉन्स सांगितला, मार्क फॉर व्ह्यू अँड नेक्स्ट सांगितला, सेव्ह अँड नेक्स्ट सांगितला, इथे कसं कसं दिसते कलर कोड ते पण सांगितलं. हे सगळं इथे त्यांनी पण दिलं, नॉट अनसर्ड, नॉट व्हिजिटेड, म्हणजे पाठ नका करू, पाठ कोण लक्षात ठेवून तेव्हा किती लक्षात ठेवा. अनसर्ड अँड मार्क फॉर रिव्ह्यू विल ऑल्सो बी इव्हॅल्युएटेड, म्हणजे आन्सर दिले पण नंतर परत मला उत्तर बदलायचं कदाचित, त्यासाठी दिलंय. हे सगळं इथे ऑप्शन दिलेले आहे, काळजी करू नका. आणि इथे सबमिट आहे. आता सपोज माझं मिनिटं अजून बाकी आहे, 24 आहे, मी आता काय करतो, सबमिट करतो. मी केलाय सबमिट. होतोय का सबमिट? नाही होत आहे. होणार का सबमिट? नाही होणार. सबमिट ऑप्शन डायरेक्ट 120 मिनिटं संपल्यावरती येईल, लक्षात घ्या. मी ग्रुप बी वरती असा शिफ्ट होऊ शकतो का? ग्रुप बी वरती नाही. बघा हे दिसतंय मला, पण ग्रुप वरती शिफ्ट होणार का मी? नाही. ग्रुप सी वरती होणार का मी? नाही. ग्रुप डी वरती होणार का मी? नाही. नॉट व्हिजिटेड, बघा ग्रुप सी काय सांगताय, नॉट 25 क्वेश्चन नॉट व्हिजिटेड. इथे बघा 25 क्वेश्चन नॉट व्हिजिटेड, आणि इथे काय येत आहे
नॉट विजिट 15 नाही विजिट केले, बाकीचे केले कारण ग्रुप ए चालू आहे ना. अशा पद्धतीने ही टेस्ट असणार आहे. घाबरून जाऊ नका. 4 मध्ये का घेतली आहे तर सिक्युरिटीच्या सुविधेने त्यांनी घेतलेलं आहे. त्यांनी नोटीस पण तशी दिलेली आहे आपल्याला. बघा इथे नोटीसमध्ये काय सांगितलं त्यांनी, काय सांगितलंय, परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी हे 4 संचामध्ये क्वेश्चन पेपर घेतली जाणार आहे. सो या पद्धतीने तुम्ही रेडी राहा. डेमो आत्ता जाऊन चेक करा, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, लगेच चेक करा म्हणजे जेणेकरून तुम्ही यूज टू होऊन जाल. कुठे क्लिक करायचं, काय क्लिक करायचं लक्षात येऊन जाईल. शक्यतो डेस्कटॉप लॅपटॉपवरती करा, मोबाईलवर करता येईलच पण लॅपटॉप डेस्कटॉपवरती करा म्हणजे तुम्हाला यूज टू तुम्हाला होऊन जाईल. बघा हे सगळे मुद्दे मी तुम्हाला आता सांगितले. ग्रुप 4 ग्रुप आहे, खाली सेक्शन आहे. सेक्शन बदलता येतात का? येस बदलता येतात. सेक्शन मध्ये बदलता म्हणजे काय, शिफ्ट होता येतं का? येतं. पण ग्रुपमध्ये शिफ्ट होतं का? नाही, ग्रुपमध्ये होता येत नाही. प्रत्येक ग्रुप किती मिनिटासाठी आहे? 30-30 मिनिटासाठी प्रत्येक ग्रुप आहे. 30-30 मिनिटासाठी आहे. 30 मिनिटं झाल्याशिवाय पुढे शिफ्ट होता येत नाही. प्रत्येक सेक्शनला किती प्रश्न आहे? 25 प्रश्न. असे किती सेक्शन आहे? 4 सेक्शन आहे बरोबर. 25-25 म्हणजे 100 प्रश्न असणार आहे. प्रत्येकी 2 मार्कासाठी 200 मार्कांसाठी आहे. 30-30 मिनिटं विचार केला तर 120 मिनिटं इथे होऊन जात आहे कम्प्लीट. क्लिअर झालं. नंतर त्यात काय बघितलं आपण, मार्क फॉर रिव्ह्यू. तुम्ही उत्तर दिलं परत नंतर चेक करायचं आहे. क्लिअर रिस्पॉन्स क्लिअर करायचा आहे, मला उत्तर द्यायचं नाही याचं किंवा नंतर देईल मी. सेव्ह अँड नेक्स्ट केलं की पुढचा प्रश्न तुम्हाला येतो. त्यानंतर इथे तुम्हाला याचे अर्थ मी तुम्हाला सांगितले, हे अर्थ पण नीट लक्षात घ्या. हे तुम्ही हे बदलू शकता, इंग्लिशचा मराठी पण करू शकता. टाइम लेफ्ट तुमचा इथे विंडो चालू आहे म्हणजे टाइम कमी कमी होत चाललाय. 0 झाला की ग्रुप शिफ्ट होतोय. त्यानंतर पुढचा मुद्दा इथे महत्वाचा काय की तुम्हाला इथे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न तुम्हाला लँग्वेजनुसार बदलता येतात. जसं की हा प्रश्न आहे मराठीमध्ये घेतलाय बघा, क्वेश्चन नंबर 1 इंग्लिशचा मराठीमध्ये आहे, हाच तुम्हाला इथे परत इंग्लिशमध्ये दिसतोय. लक्षात घ्या. लँग्वेजचे प्रश्न मात्र लँग्वेजमध्ये सोडावं लागतील तुम्हाला, त्यात बदल करता येणार नाही. इथे डेमोमध्ये दिलाय, इथे एक्झामला ऍक्च्युअली काय होतं माहिती नाही मला, पण लँग्वेजचे प्रश्न नाही बदलणार. लँग्वेजचे प्रश्न लँग्वेजमध्येच राहतील तुम्हाला. सो अशा पद्धतीने हे त्यांनी नोटीस दिलेली आहे. त्या नोटीसमधला शेवटचा अजून एक मुद्दा, तुम्हाला जर भविष्यात परत ही क्वेश्चन पेपर दिल्यावरती काही अडचण असेल तर त्या संदर्भातला तो आत्ता सांगून काही उपयोग नाही आहे. सो त्यांनी अजून सांगितलं की ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे आणि सदर भरती प्रक्रियाबद्दल तुम्ही अफवांवरती काही विश्वास ठेवू नका. कुणाचा फोन येत असेल 10 लाखात, 15 लाखात, 25 लाखात, 45 लाखात क्वेश्चन पेपर, असं काही करू नका. असं जर कोणी तुमच्याकडून आलंच, फोन आलाच तर नजीकच्या पोलीस स्टेशनला भेट देऊन त्यांना सांगा, रितसर तक्रार नोंदवा. सो या संदर्भात तुम्हाला काही माहिती लागली तर हे त्यांचं अधिकृत वेबसाईट आहे, त्यावर जाऊन तुम्हाला वेळोवेळी चेक करायचं आहे. आणि काही शंका असेल, फॉर एक्झाम्पल हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे, काही इश्यू असेल तुमचा, त्यांनी हा नंबर दिला, टोल फ्री नंबर बघा 7353009094 7353009094 ह्या नंबरला कॉल करा. हा नंबर सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत वापरू शकता, कॉल करू शकता. असं कैलास पगार IPS आयुक्त पहिला महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ही माहिती दिली. IS यांनी ही माहिती दिलेली आहे. सो काही अडचण असेल यांना तुम्ही कॉल करा आणि हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल, समजला असेल, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, तुर्तास मी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.